महाड तालुक्यामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये चोरी आणि घरफोडीच्या घटना अधिक आहेत। पोलिसांनी काही चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला असून काही चोऱ्यांचा तपास अद्यापही सुरू आहे। महाड तालुक्यातील मौजे खर्डी फाटा इथं 26,000 रुपयांची घरफोडी झाल्याची घटना नुकतीच घडली असून यामध्ये खर्डीपाडा येथील रहिवाशी रंजना हनुमंत म्हात्रे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे। रंजना म्हात्रे या आपल्या स्वतःच्या घराला कुलूप लावून रात्री 9 वाजता गोपीनाथ मोरे यांच्या घरी जेवायला गेल्या असता कोणत्या तरी अज्ञात चोरट्यानं याचाच फायदा घेऊन फिर्यादी यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कडी कोंडा काढून आतमध्ये प्रवेश केला। घरामध्ये प्रवेश केल्यानंतर सोफ्यावर ठेवलेला मोबाईल हा चोरट्यानं प्रथम उचलला, त्यानंतर बेडरूमच्या कपाटातील पैसे जे आहेत ते काढले। यामध्ये 10,000 आणि अडकवलेल्या पर्समध्ये 4,000 असा मिळून एकूण 26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी जप्त केलाय। महाड तालुका पोलीस ठाणे येथे रंजना म्हात्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 331 4 305 अ प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खेडकर संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।